दिवस रात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोक आहेत अशा शब्दात दीपक केसरकर यांनी ठाकरे कुटुंबावर निशाणा साधलाय। मी राणेंविरोधात लढा दिला पण यूज अँड थ्रो केलं, बोलायला लागलो तर पश्चातापाची वेळ येईल असं वक्तव्य केसरकरांनी केले। त्यावर केसरकर मोती तलावावरचा कावळा आहे असं राऊत म्हणाले। तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं जात नव्हतं, एवढा नारायण राणेंचा दरार होता या ठिकाणी। तुम्हाला हॉटेलमध्ये जागा दिली जात नव्हती, तुम्ही त्यावेळेला बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांचा दरारा एवढा मोठा होता, संपूर्ण मुंबईवर बाळासाहेबांचं राज्य होतं, पण सिंधुदुर्गमध्ये त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही, त्यांना ह्याच्यामध्ये गोव्यात जाऊन पेट्रोल भरायला लागत होतं। एका हॉटेलमध्ये त्यांना जागा मिळू शकली नाही, तिथं मी लढा दिला। तुम्ही काय केलं? यूज अँड थ्रो केलं ना। हे सगळं असताना तुमची हिंमत नाही झाली, तुमच्यापैकी कोणी येऊन इथं लढा नाही दिला। माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याशी आहे, माझ्या तत्वांशी आहे, त्याला तुम्हाला उगाच हाक बांधण्याच्या भानगडीत पडू नका। मी स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी अंगावर आलं तर त्यांना सोडत नाही। कोण दीपक केसरकर? 10 पक्ष फिरून आलेला हा माणूस, त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केलं बरं का। केसरकर कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आधी आणि मग आम्हाला विचारा। हे जे काय सांगतायत ना, हा बेमान माणूस आहे। ते सावंतवाडीमध्ये एक मोती तलाव आहे, त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात, त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।